नमस्कार मित्रांनो, आज आपल्या समोर आणखी एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे। नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणानंतर आता नांदेड जिल्ह्यातील बिबोली तालुक्यातील बडूर गावात तलवार बाबा म्हणून ओळखला जाणारा एक अंधश्रद्धावादी समोर आला आहे। बडूर गावाजवळच्या माळ रानावर तलवार बाबा उर्फ ज्ञानेश्वर करडे एक मंदिर स्थापन करून भाविकांना दर रविवारी दरबार भरवायचा। आपल्या हातातील तलवार आणि दैवी शक्तीने तो लोकांचे संकट दूर करू शकतो असा दावा करायचा। लोकांच्या अंगावर लिंबू कापणे, घरात शांती, संतती, नोकरी यांसारख्या गोष्टी सुलभ होण्याचे आश्वासन देणे हे त्याचे मुख्य कारनामे होते। तथापि लोकांवर विविध प्रकारचे दबाव आणणे, लिंबू कापणे आणि फसवणूक करणे या प्रकरणामुळे तक्रारी समोर आल्या। अनीस संघटनेला ही तक्रार मिळाल्यानंतर पोलिसांनी बिलोली परिसरात छापा टाकला। तलवार बाबाला ताब्यात घेतले आणि ज्या ठिकाणी अंधश्रद्धा पसरवली जात होती तेथील साहित्य जप्त केले। या प्रकरणात गुन्हा दाखल करताना काही भाविकांनी अडथळा आणण्याचा प्रयत्न केला, पण नंतर पोलिसांनी अमानुष अनिष्ठ आणि अघोरी प्रथा जादूटोणा प्रतिबंध उच्चाटन कायदा 2013 च्या अंतर्गत संबंधित व्यक्तींवर गुन्हा नोंदवला। तलवार बाबाने स्वतःला न्यायोचित ठरवून सांगितले की मी भोंदूबाबा नाही, महिलांना तलवार वाटणार नाही, मी फसवणूक करत नाही, मी केवळ चांगले कार्य करतो। त्याने दावा केला की तो 1 लाख लोकांना कायद्याच्या चौकटीत राहून तलवार वाटप करणार आहे। मात्र लोक आणि पोलिसांचे मत वेगळे आहे, कारण अंधश्रद्धा आणि दबावामुळे अनेक जण त्रस्त झाले होते। या प्रकरणामुळे नांदेड आणि आसपासच्या भागात चर्चा रंगली आहे। लोकांनी या बाबावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या। काहींना विश्वास आला तर काहींना हे धक्कादायक आणि अपायकारक वाटले। त्यामुळे अशा अंधश्रद्धा प्रसार करणाऱ्यांविरोधात पोलिसांची कारवाई आणि जागरूकता यांचे महत्त्व अधोरेखित होते। मित्रांनो, तलवार बाबा प्रकरण आपल्याला हे शिकवते की अंधश्रद्धा, फसवणूक आणि दबाव यांचा सामना करण्यासाठी जागरूक राहणे किती आवश्यक आहे। जर तुम्हाला अशा प्रकारच्या धक्कादायक आणि सत्य घटनेच्या अपडेट्स पाहायला आवडतात तर आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबा।